वाणिज्य विभागाचे प्रमुख प्राध्यापक थोरात सर, या अकॅडमीचे चेअरमन प्राध्यापक पेटे सर, त्यांच्या समितीमध्ये अतिशय सक्रियपणे काम करणारे प्राध्यापक दरेकर सर, ज्यांचा नंतर सत्कार घेतला। खरं तर या महाविद्यालयाच्या गेल्या 5 ज्युनियर या दोन्ही विभागामध्ये महाविद्यालयाला जो मान सन्मान मिळाला आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर, त्या दबळ सरांचं योगदान खूप मोठं आहे। कारण का 11वी पासूनच मुलं शिकून आधारित होतं, 11वी 12वी FY SY TY PG होईपर्यंत म्हणजे बाकी सिद्धी गोळकर असेल असे अनेक विद्यार्थी, परवा दिवशीला दिनेश बोस असेल, असे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाला मिळाले। मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की गेल्या वर्षी सुद्धा आपले 8 खेळाडू सिनियर नॅशनल लेवलला, 7 विद्यार्थी ज्युनियरचे राज्य पातळीपर्यंत खेळले वेगवेगळ्या इव्हेंट। त्यामुळे डबल सरांचं या सगळ्या गोष्टींमध्ये योगदान आहे आणि त्यामुळं सरांनी दिलगिरी व्यक्त केली, खरं तर ती करण्यासारखी सुद्धा। शेळके मॅडम आहे, मोरे मॅडम आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी। सुरुवातीलाच मी पटे सर, दरेकर सर आणि त्यांची संपूर्ण कमिटी, या संपूर्ण कमिटीला मी धन्यवाद यासाठी की 2 वर्षापूर्वी माझ्याकडे 4 झाल्यावर तो प्रयत्न केला, 3-4 प्रिन्सिपल झाल्यानंतर तो प्रयत्न केला, परंतु कुठं ना कुठं काहीतरी कमी पडला आणि तो प्रयत्न पुढे गेला नाही असं म्हणणार नाही। कारण मी निगेटिव्ह कुठल्याच गोष्टी करतो, प्रत्येक गोष्टीकडे मी पॉझिटिव्ह पाहण्याचा प्रयत्न करतो। तो प्रयत्न केला, गेल्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला, यश आलं नाही। यावर्षी पटे सर इथं आले, दरेकर सर तर आहेतच, डबल सर आहेत आणि आता त्याला मूर्त स्वरूप दिली। परवा दिवशी पटे सर तुम्ही म्हणत होते सिनियरचा माणूस द्या, आज तुमच्या लक्षात आला असं आपण सिनियरचा माणूस दिला नाही। काही सायन्स म्हटलं की त्यांना वेगवेगळ्या परीक्षा, नीट आहे, JEE आहे, CET आहे आणि ती मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, अजून वेगवेगळ्या ब्रँचेस असतील सायन्समध्ये। आर्ट्सच्या मुलांसाठी काय, कॉमर्सच्या मुलांसाठी काय, खरं तर CA फाउंडेशन कॉमर्सच्या मुलांसाठी, PS BA हे जे कोर्सेस आहेत फाउंडेशन कोर्सेस, हे मी खरं तर मी थोडं सरांशी बोलतोय की 11वी कॉमर्ससाठी हे काय करता येईल, मग आर्ट्ससाठी काय। तर आता अलीकडं पेवच कुठले विद्यार्थ्याला विचारलं कुठं असतो अकॅडमी, किती फी भरली 25,000, दुसरं म्हणतो 40,000 आणि कॉलेजचं काय, कॉलेज वाऱ्यावर, जे खरं शिकायचंय ते वाऱ्यावर, तर ते कुठे अकॅडमीला आहे। अर्थात मला त्याच्यावर टीका करायची, मग मी असा आम्ही सर्वजण असा विचार करतो, आपलीच मुलं तिकडे 25-40,000 रुपये 50,000 रुपये देऊन जर तिकडे करत असतील तर मग ती आपल्याकडे जर असेल आणि आपण जर चांगल्या प्रकारे ती राबवू शकलो, त्याचे जर रिझल्ट आले, आज लगेच रिझल्ट येणार नाही, रिझल्ट तुमच्याकडूनच भेटणार। रिझल्ट आले तर बरं का पटे सर 2 वर्षांनी म्हणा 3 वर्षांनी म्हणा की आपली अकॅडमी सुद्धा लोकांना माहिती होणार आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं जे म्हणून काही करता येईल अकॅडमीसाठी